नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या बॅच बद्दल आपण जाणून घेणार आहोत, जी बॅच 2027 साठी आपण सुरू करत आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना 2027 मध्ये जीडीसीए ची परीक्षा द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ही बॅच जी आहे ती 15 जुलैच्या नंतर, जर बॅच त्याच्या अगोदर कंप्लीट झाली तर बॅच 15 जुलैला सुरू होईल, नाहीतर 15 ऑगस्टला बॅच सुरू होईल. ज्यामध्ये आपण जो सिलेबस आहे तो पूर्ण शिकवणार आहोत. वीकेंड बॅच असणार आहे आणि एक रेग्युलर बॅच सुद्धा असेल, ज्यामध्ये एक अल्टरनेटिव्ह डेजची पण बॅच असेल, ज्यामध्ये तुम्हाला अल्टरनेटिव्ह डेज मध्ये येऊन तुम्ही अटेंड करू शकता. म्हणजेच फिजिकल बॅच आहे जी आपण स्टार्ट केलेली आहे, त्याचे ऍडमिशन ऑलरेडी चालू आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याकडे ऍडमिशन केलेली आहेत. तर आपण जास्तीत जास्त 35 सीट घेत आहोत, जास्त सीट घेत नाहीयेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायचं आहे, तर ऑनलाईनचा जो प्लॅटफॉर्म असेल तो लवकरच उपलब्ध करून देऊ आपण जुलैमध्ये. पण ते बॅच सुद्धा त्याचप्रमाणे चालणार आहे. सो त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना विकेंडला यायचंय, समजा शनिवार असेल किंवा रविवार असेल, ज्यांना शनिवारी जमत नाहीये, रविवारी जमत आहे, तर रविवारची जी बॅच आहे त्यामध्ये पण येऊ शकता तुम्ही. किंवा वीकडेज जी बॅच आहे, वीकडेजच्या बॅच मध्ये येता येईल. सो आपण हे प्लॅन केलेलं आहे. तर 15 जुलैपर्यंत आपली बॅच कंप्लीट होईल, साधारणपणे 15 जुलैला सुरू होईल. जर समजा इनकम्प्लीट झाली बॅच, तर ती 15 ऑगस्ट पर्यंत आपण सुरू करणार आहोत मॅक्स. सो त्याच्या पुढे जाणार नाहीये. म्हणजे साधारणपणे 8 महिन्याच्या या कोर्समध्ये आपण पूर्ण गोष्टी डिटेल आपण सहकाराच्या 6 विषयाचं कोचिंग घेणार आहोत, ज्यामध्ये आपण आता हे बोर्डने नाही पाडून दिलेलं आहे, पण आपण पाडून दिलेलं आहे. आपण यामध्ये असं केलेलं आहे की सेमिस्टर पॅटर्न पाडून दिलेला आहे, ज्यामध्ये पहिले 3 विषय जे आहेत ते दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आपण शिकवणार आहोत. म्हणजे शेवटचे जे विषय आहेत, ज्यामध्ये हिस्ट्री, लॉ आणि बँकिंग हे 3 विषय जे आहेत ते आपण सुरुवातीला पहिल्या सेमिस्टरमध्ये आपण घेणार आहोत. आणि पहिले जे 3 विषय ते का शेवटी ठेवले, त्याचं कारण पण असं आहे की जे लोक ज्यांना सीएचएम करायचंय त्या विद्यार्थ्यांसाठी ते ठेवलेले आहे. सो त्या पद्धतीने आपण डिझाईन केलेलं आहे. पहिले 3 विषय जे आहेत ते दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आणि शेवटचे 3 विषय जे आहेत ते पहिल्या सेमिस्टरमध्ये. म्हणजे सुरुवात तुमची जी आहे आपण ती हिस्ट्री, लॉ आणि बँकिंग या विषयापासून करणार आहोत. सो हे सर्व विषय जे आहेत ते अत्यंत महत्वाचे विषय आहेत. तर त्यासाठी ऍडमिशन प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. आपल्याकडे ऑलमोस्ट 20 ते 22 विद्यार्थ्यांचं आजपर्यंत ऍडमिशन झालेलं आहे. सुरुवातीला आपण त्या कोर्समध्ये जी काही फीस आहे, आपण एक टेंटेटिव्ह फीस ठेवलेली आहे, ज्यामध्ये आपण 35,000 फीस ठेवलेली आहे पूर्ण फिजिकल बॅचची, जी ऑफलाईन बॅच आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. तर 35,000 मध्ये आपण सर्वच गोष्टी तुम्हाला देणार आहोत. प्रिंटेड नोट्स वगैरे सर्व गोष्टी येतील तुम्हाला. तर तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. नोट्स त्या तर मिळतीलच, प्लस नोटबुक वगैरे मिळेल आपल्याकडनं. जी जीडीसीए कॉलेजची नोटबुक असेल ती मिळेल. तुम्हाला वेगळं काही घ्यायची गरज नाही. त्यामध्येच तुम्ही जे जीडीसीएचं समजा तुम्ही बुक घेतली आणि तीच तुम्ही रेफर केली, त्या गोष्टी ज्या काही पॉईंट्स आहेत ह्या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये मेन्शन करणार आहोत. सो त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली त्याचा एक प्लॅन होऊ शकतो, किंवा प्लॅनर पण बनवू शकता तुमच्या एक्झामसाठी. सो त्या पद्धतीने आपण तुम्हाला एक्स्ट्रा काही घ्यायची गरज नाही. तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म जे असतील जीडीसीए परीक्षेसाठी, ते सर्व फॉर्म्स आपण आपल्याकडनं भरून घेणार आहोत. त्या फॉर्म्सची फी सुद्धा यामध्ये इन्क्लुडिंग आहे. एक्स्ट्रा वेगळं काहीच घ्यायचं नाहीये. आपले पुस्तकं जे काही असेल तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार आहेत. सो त्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा काही घ्यायचं नाही. पण जे लोक फिजिकल बॅचला येणार आहेत त्यांच्यासाठीच ह्या गोष्टी उपलब्ध आहेत, जे हार्ड कॉपी नोट्स आहेत ना त्यांच्यासाठीच. म्हणजे साधारणपणे आपण 35 ची बॅच ठेवलेली आहे, तर 35च सेट्स उपलब्ध आहेत. ज्यांना ऑफलाईन घ्यायचे पुस्तकं ते मग थोडे कॉस्टली जातील. सो त्यामुळे आपण अपडेटेड सिलेबस ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अपग्रेड केलेल्या आहेत. काही चुका असतील किंवा सिम्प्लिफाईड पद्धतीने आपण सिलेबस डिझाईन केलेला आहे तो, तर त्या पद्धतीने आपण प्लॅन केलेला आहे. सो या कोर्ससाठी ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी लगेच संपर्क करून ऍडमिशन करून घ्या. सुरुवातीला आपण जी काही फीस घेतोय ती साधारणपणे 15 ते 20 हजाराच्या दरम्यान सुरुवातीची रजिस्ट्रेशन फीस घेतोय. या फीस मध्ये सर्वच गोष्टी, आपण आयडी कार्ड वगैरे ते सुद्धा तुम्हाला देणार आहोत कॉलेजचे. सो त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी, सर्व गोष्टी तुम्हाला त्यामध्ये येतील. आणि बाकीची जी उर्वरित अमाऊंट आहे तुम्ही 8 महिन्याच्या ईएमआय मध्ये भरू शकता. म्हणजे साधारणपणे 1000 किंवा 1200 रुपये पर मंथ असे ईएमआय येतात. ते तुम्ही तुमच्या पद्धतीने डिझाईन करू शकता, काही अडचण नाही. किंवा एखाद्याला क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं असेल ते क्रेडिट कार्डने सुद्धा पेमेंट करता येतं. तुम्ही तेही ऑप्शन निवडू शकता, काही अडचण नाही. पण ज्या विद्यार्थ्यांना करायचंय फिजिकल बॅच करायची, त्याच विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म आहे. ज्यांना रेग्युलर नाही करायचं, ऑनलाईन करायचं, ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म वेगळा असणार आहे, त्याची फीस वेगळी असण्याची शक्यता आहे. आता ते अजून डिझाईन नाही केलेलं, कारण त्याला वेळ लागणार आहे थोडासा. पण ते बॅच सुद्धा जी आहे ती त्याच पद्धतीने चालू होईल. यामध्ये डिटेल्ड सिलेबस शिकवला जाणार आहे, ज्यामध्ये ज्या
परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सुद्धा आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी, सहकारामधल्या नवनवीन काही गोष्टी आहेत किंवा नव्या दिशा कुठल्या आहेत किंवा नवीन ज्या संधी आहेत करिअरच्या कशा उपलब्ध आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला टाइमली अपडेट दिल्या जातील. जसं तुम्ही मागच्या काही दिवसांपूर्वी बघितलं असेल की जे आपण लेख दिला होता लोकमत पेपरला, त्याची लिंक देतोय मी, तेही तुम्ही रेफर करू शकता. त्यामध्ये ही सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्हाला काय करायचंय काय नाही. पण अधिक माहिती जी आहे ती तुम्हाला इन पर्सन मिळू शकते. तुम्ही या ऑफिसला भेटा, समोरासमोर भेटून आपण चर्चा करू शकतो. ऑफलाईन बॅचचे ऍडमिशन चालू आहे. ऑलरेडी साधारणपणे 20 ते 22 ऍडमिशन आपल्याकडे ऑलरेडी झालेले आहेत आणि आपण जसं म्हटलं की 35 विद्यार्थीच आपण घेणार आहोत, जास्त घेणार नाही आहोत. सो ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये आहेत, पुण्याच्या आसपास आहेत, ज्यांना शक्य आहे वीकेंड बॅच अटेंड करा किंवा रेग्युलर बॅच अटेंड करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की ऍडमिशन करून पुढच्या वर्षाची तयारी करू शकता. इव्हन जे फ्रेश ग्रॅज्युएट आहेत, ज्यांचं बीकॉम झालेले नुकतंच, त्या बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हे करणं आवश्यक आहे. किंवा कारण त्यांना काय होतं, एक प्लॅटफॉर्म मिळू शकतो. त्याबद्दल कसं आहे, काय प्लॅटफॉर्म आहे हे सुद्धा सांगेन तुम्हाला मी, तर त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. तर ज्यांना ऍडमिशन करायचे त्यांनी नक्कीच संपर्क करा. आपल्या जिल्ह्याला नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा लँडलाईन नंबरवरती कॉल करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल करा, काही अडचण नाही. आमची टीम आहे, पूर्ण तुम्हाला रिस्पॉन्स करेल प्रॉपर गोष्टीला. प्रत्येक गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या जातील. तर नक्की कॉल करून विचारा कशी प्रोसेस आहे, काय आहे काय नाही, सर्व गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या जातील. इव्हन प्रॉपर ट्रान्सपरंट माहिती दिली जाईल तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही म्हणजे ऍडमिशन करा नका करू, सेकंडरी पार्ट आहे, पण ऍटलीस्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला जर प्रॉपर मिळाली तर तुम्ही प्रॉपरली पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्ही तयार असू शकता. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा वाटत असेल तर कृपया लाईक करा. आणि जे विद्यार्थी जीडीसीएची परीक्षा देणार आहेत किंवा त्यांना द्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा. जे पुढच्या वर्षी 2027 मध्ये ऍडमिशन किंवा एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी नक्की शेअर करा. त्यांचा खूप फायदा होऊ शकतो, वेळही वाचू शकतो, बऱ्याचशा गोष्टी त्यांना फायदेशीर ठरू शकतात. आणि जीडीसीएच्या अन्य कोर्सेस बद्दल जसं 10वी 12वी आहे, ओपन स्किलिंग कोर्सेस आहे, डिस्टन्स एमबीए वगैरे, ऑनलाईन एमबीए कोर्सेस आहेत, रेग्युलर एमबीए आहे, या सर्व कोर्सेससाठी तुम्ही नक्की कॉल करून विचारा प्रोसेस काय आहे, कशा प्रकारे तुम्हाला प्रोसेस असणार आहे किंवा ऍडमिशन कसं घ्यायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला नक्की सांगितल्या जातील. त्याबद्दल तुम्ही अधिक माहिती जाणून घ्यायसाठी नक्की तुम्ही कॉल करून विचारा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसी कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.